नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक येथील नचिकेत देशमुखची क्रिकेट विश्वाला गवसली. महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरात निवड. जिद्द, सातत्य आणि कठीण परिश्रम असतील तर कोणतेही स्वप्न साकार करता येते. असेच क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे स्वप्न बघणाऱ्या ग्रामीण भागातील नचिकेत देशमुख यांनी आपल्या 4 वर्षाच्या अथक प्रयत्नातून क्रिकेट विश्वात मार्गक्रमण करीत वयाच्या 17व्या वर्षी महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरात 1400 मुलांमधून निवड झालेल्या पहिल्या 3 क्रमांकावर आपली वर्णी लावली असून अष्टपैलू असलेल्या नचिकेतला लवकरच भारतीय संघात आणि IPL मध्ये खेळताना बघण्याचं भाग्य कळवणवासियांना मिळणार आहे. पाळे बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी आपल्या मुलाची लहानपणापासूनची क्रिकेटची आवड बघून त्यातच करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देत नाशिक येथील क्रिकेट अकादमी, जयपूर, पुणे अशा विविध ठिकाणी सरावासाठी सलग 4 वर्ष खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. नचिकेत देखील आपल्या कलागुणांना वाव देत अष्टपैलू खेळाडू म्हणून विविध सराव शिबिरात आपले नैपुण्य सादर केले. नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना नचिकेतने सर्वाधिक चेंडू खेळून महाराष्ट्र राज्य संघाच्या अंतिम 60 खेळाडूंमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. नचिकेत देशमुख यांची लवकरच 19 वर्षाच्या आतील संघात निवड व्हावी अशा शुभेच्छा कळवण तालुक्यांनी क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त करण्यात आल्या असून मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या विद्यार्थी असलेल्या नचिकेत देशमुख या नवोदित अष्टपैलू खेळाडूला मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक रवींद्र बाबा देवरे यांनी शुभेच्छा देऊ केल्या आहे. तसेच कळवण तालुक्यात राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचं देखील यावेळी सांगितले. एस मराठीसाठी प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.